तर आचार विचार विचार शरीर असणार आपले सर एवढी जीव करून सांगताय त्याकडे लक्ष देईल मी मागच्या मागे गप्पा माग बसणार नाही. हा झाला आपला विचार आहे की नाही. तर त्यासाठी तो लोक आता हिच्याकडे येऊ आपण काय त्याच्यावरती कसं चक्र आहे बरोबर बोलली ही मुलगी एकदम हुशार वाटते. कसं चक्र आहे कसं चक्र आहे आपल्या त्याच्यावर मोठ्याने बोल सगळ्यांना सांग टाळ्या वाजवते सगळे एकदम. अशोक चक्र अजिबात नाहीये. अशोक चक्राला 24 आरे असतात. याला किती आहेत 8. हे अशोक चक्र नाही हे चक्र मात्र आहे. याला आरे किती आहेत 8 आरे. 8 आरे कसं प्रतीक आहे 24 तासांचं. एक 8 आरे म्हणजे 8 प्रहर. एक प्रहर 3 तासाचा असतो. किती तासाचा असतो प्रहर. राम आपण ऐकतो ना प्रहर राम प्रहर सकाळ पहाट बरोबर दुपार मध्याह्न रात्र मध्यरात्र बरोबर असे 8 प्रहर जे आहेत. एक प्रहर 3 तासाचा 8 गुणिले 3 8 = 24 तास. आम्ही काय आहोत सदैव तयार. मग हे जे चक्र आहे ते कुठून घेतलेलं आहे कोण सांगेल. अशोक चक्र जसं घेतलेलं आहे तसं हे चक्र पण घेतलेलं आहे ओरिसा बरोबर. ओरिसा मध्ये भुवनेश्वर मधून भुवनेश्वर माहिती ना भुवनेश्वर येथे ओरिसा मधून इथे सारनाथ म्हणून एक ठिकाण काय ठिकाणी सारनाथ. जसं औरंगाबादला आहे ना अजिंठा वेरूळ बरोबर. आपल्या इथे काय आहे अलिबागला फेमस ठिकाणं कोणती आहेत. मुरुडचा किल्ला आहे जंजिऱ्याचा किल्ला आहे कुलाबा किल्ला आहे. नाशिकला गेलं तर पांडवलेणी आहे. तसं सारनाथला काय सारनाथच की नाही. तर सारनाथ येथून एक चक्र 8 आऱ्याचे उचललेले आहे आपल्या. असे सगळे राष्ट्रीय गोष्टी ज्या आहेत हे सरकार वेगवेगळ्या ठिकाणी वापरतात. तुम्ही नोटा बघा आता नेहमीच्या वेगवेगळ्या नोटांवरती वेगवेगळे राष्ट्रीय स्मारक आहेत. कुठे सारनाथचं चित्र असेल कुठे लाल किल्ला असेल ठीक आहे नाही. म्हणजे आपल्या पॉईंट्स वरती पण असतं कुठे अशोक चक्र आहे कुठे असे वेगवेगळे सिम्बॉल्स देशाला आपल्याला रिप्रेझेंटेटिव्ह